सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माथेरान महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक मानलं जातं. सुंदर रस्ते, दाट जंगल आणि मनमोहक व्ह्यू पॉइंट ही याची खास ओळख आहे. हॅलो बायकर्स, आज मी निघलोय माथेरान राईडसाठी. माझ्या इथून जवळपास 110 किलोमीटर आहे आणि आत्ता सकाळचे 10 वाजलेले आहेत. या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. तुम्हाला जून महिन्यामध्ये माथेरानचा पूर्ण रूट कसा आहे पूर्ण समजेल. ट्रिप 0 करून घेऊ म्हणजे आपली पूर्ण ट्रिप किती किलोमीटरची होईल लक्षात येईल. आणि जून महिना असल्यामुळे आत्ता पण एवढं जास्त ऊन नाही आहे, त्यामुळेच मी लेट निघलो आहे. जर उन्हाळा असता तर मला अर्ली मॉर्निंग निघावं लागलं असतं. सिटीमधून बाहेर निघण्यासाठी जवळपास 15 मिनिट लागलेले आहेत आणि बाहेर निघाल्यानंतर एवढं तरी चांगलं आहे की सध्या ट्रॅफिक कमी आहे. पुढे पण अशीच ट्रॅफिक राहील, खूप जास्त ट्रॅफिक नसते या रोडवरती. फक्त तिकडे एक्सप्रेसवेवरती जर जाम असेल तर त्याच वेळेस इकडे जास्त ट्रॅफिक असते. आणि आता थोडं ऊन पण यायला लागलेलं आहे. इथून लोणावळा 36 किलोमीटर आहे. त्यानंतर तिथून पुढे जवळपास 53 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन राहणार आहे. एवढा वेळ ऊन होतं आणि आता परत पावसाचं वातावरण झालेलं आहे. जर पाऊस झाला तर खूपच मजा येईल. तिकडे समोरच्या साईडला पण पूर्ण ढगाळ वातावरण दिसते आणि लेफ्ट साईडला पण पूर्ण अशी धुकं पसरल्यासारखं वाटतंय. मला वाटतं की थोड्या वेळात पाऊस येईल. तसं रेन कव्हर वगैरे सोबत आणलेलं आहे, त्यामुळे काही इश्यू नाही आहे. जर पाऊस आला तर पावसातला हा आपला पहिला ब्लॉग राहील. आणि मला असं वाटतं की माथेरानला पण जास्त गर्दी राहणार नाही, कारण का तिकडे गर्दी फक्त जेव्हा पाऊस वगैरे होतो तेव्हाच असते. आता या पिरियडमध्ये गर्दी ही तिकडे खूप म्हणजे नसल्यासारखीच असते. 1-2 पाऊस झाल्यानंतर हा समोरचा व्ह्यू एवढा सुंदर दिसतो ना. समोर जे काय टेकडी दिसते ना, पूर्णच्या पूर्ण हिरवीगार दिसते आणि त्याचा वरचा जो टॉप आहे तो टॉप पण दिसत नाही, पूर्ण ते धुक्याने हरवलेलं असतं. आता पाऊस नाही आहे म्हणून इकडे ट्रॅफिक पण कमी आहे. जेव्हा पाऊस होईल ना, हा पूर्ण व्ह्यू पण खूप सुंदर होईल आणि पूर्णच्या पूर्ण या हायवेवरती आपल्याला 2 व्हीलर पाहायला मिळतील. पुण्यातले मॅक्झिमम लोक विकेंडला लोणावळ्याला येत असतात आणि पूर्ण सकाळी अर्ली मॉर्निंग जर आपण या रोडने जात असेल ना तर पूर्णच्या पूर्ण आपल्याला 2 व्हीलरचे ग्रुप दिसतात. समोर 500 मीटरवरती कार्ला आहे. जर कार्ला लेणी जायचं असेल तर इथून राईट टर्न घ्या आणि विसापूर फोर्टला जर तुम्हाला वॉटरफॉल मार्गे वरती जायचं असेल तर इथून लेफ्ट टर्न आहे आणि विसापूर फोर्टला इथून वरती जाण्यासाठी खूप इझी आहे. जवळपास 1 तासानंतर आपण लोणावळ्यामध्ये येऊन पोहोचलो आहे. इकडे आल्यानंतर पण वातावरण तर एकदम फ्रेश आहे. बरं झालं मी सकाळी अर्ली मॉर्निंग उठून नाही आलो आहे, कारण का तेव्हा जसं वातावरण असतं ना अगदी तसंच वातावरण आत्तासुद्धा आहे. आणि माथेरानला सुद्धा पण माझं जर एक्सपेक्टेशन आहे की तिकडे थोडाफार तरी रिमझिम पाऊस असायला हवा. तर पाऊस असेल तर मग आपली पूर्ण राईड एकदम वर्थिट होऊन जाईल. ते सध्या असं झालेलं आहे, मिड जून आहे, असं ढगाळ वातावरणसुद्धा आहे. पाऊस आपल्याला अपेक्षा दाखवतोय पण ते पडत नाही आहे. लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक होती पण वातावरण परत तसंच आहे, पूर्ण आभाळ मस्त आहे. तिकडे पाऊस असायला हवा. अशा वातावरणामध्ये राईड करण्यामध्ये हा जो एक्सपिरियन्स असतो ना, हा एक्सपिरियन्स थोडा वेगळाच असतो बरं का. खरं तर जसा पाऊस स्टार्ट होतो ना, पाऊस स्टार्ट होऊन हिवाळा संपेपर्यंत राईड करण्यासाठी हा जो वेदर असतो ना एकदम परफेक्ट असतो. प्रत्येक नवीन माणसाला लोणावळा कसं ओळखायला येते माहिती आहे का? जसं लोणावळा जवळ येतं ना, पूर्णच्या पूर्ण मगनलाल चिक्कीचे शॉप स्टार्ट होतात. लोणावळा जवळ येऊन लोणावळा पूर्ण संपेपर्यंत जिकडे नजर जाईल तिकडे पूर्ण चिक्कीचे शॉप आपल्याला पाहायला मिळतात. कारण का लोणावळा चिक्कीसाठी खूप फेमस आहे आणि इकडे समोरच्या साईडला सुद्धा पूर्ण चिक्की. लोणावळ्यामधून आपल्यासोबत एक नवीन रायडर आपल्याला जॉईन केलेलं आहे. ती तिकडे पेट्रोल टाकते. त्यानंतर आपण जाऊ पुढे. इथून मला वाटतं जवळपास 50 किलोमीटरचा डिस्टन्स रिमेनिंग आहे. याआधीची कोकण कोस्टल राईड तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला आयशा विला पाहायचं असेल ना, इकडे राईट साईडला आहे इथे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आत्तापर्यंतची आपली सर्वात लाँग राईड स्टार्ट होणार आहे.
ती राईड पाहण्यासाठी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून ती राईड तुमच्याकडून मिस होणार नाही. त्या राईडसाठी तर मी आत्तापासूनच खूप एक्सायटेड आहे. येणाऱ्या 27 तारखेला ती राईड स्टार्ट होणार आहे आणि ती राईड संपूर्ण 6 दिवसाची राहणार आहे. त्या 6 दिवसामध्ये फर्स्ट डेपासून तर लास्ट डेपर्यंत खूप चांगला आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आपल्याला येणार आहे. आपण येऊन पोहोचलो आहे राजमाची पॉईंटवरती. इथून पावसाळ्यामध्ये खूप सुंदर सीन दिसतो. इकडे पूर्ण व्हॅली आहे आणि इकडे खूप लोक हा व्ह्यू पाहण्यासाठी थांबतात. दुपार झालेली आहे तरीसुद्धा आपल्याला तिकडे व्हॅलीमध्ये पूर्ण धुकं दिसतंय. आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला हा रोड पण दिसत नाही, माहिती आहे का. 100 मीटर समोर ते कुठलं व्हेकल आहे ते पण समजत नाही, एवढं धुकं असतं इथे वरती. या सर्व गोष्टीमुळेच लोणावळा खूप फेमस आहे. असे खूप सारे व्हॅली आहेत इकडे, त्यामुळे हा जो व्ह्यू आहे ना इकडे खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. आणि इथून पुढे येणारे 6 महिने ज्या काही राईड होणार आहेत, प्रत्येक राईडमध्ये तुम्हाला टँकवरती ही टँक बॅग पाहायला मिळणार आहे. कारण का यामध्ये असतं आपलं रेनकोट. कधी कुठे मुसळधार पाऊस स्टार्ट होईल काहीच सांगता येत नाही. आणि आपल्याकडे सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असल्यामुळे ही टँक बॅग कॅरी करणं खूप महत्त्वाचं आहे. इकडे लेफ्ट साईडला सनसेट कॅफे पण आहे. इव्हनिंगला या कॅफेमध्ये व्हिजिट करायची असेल, तुम्हाला लोणावळा शॉर्ट राईड करायची असेल तर हा कॅफे पण एकदम बेस्ट आहे. राजमाची पॉईंट झाल्यानंतर समोर फक्त मला वाटते 300 ते 400 मीटर अंतरावरती लेफ्ट साईडला आहे. समोर जो दिसतोय ना हा तो नवीन मुंबई पुणे मिसिंग लिंक. वाव, इकडे राईट साईडला आपल्याला पूर्णच्या पूर्ण एक्सप्रेसवे पाहायला मिळतो आणि तिकडे इथून दिसणारी खोपोली. आणि सर्व बायकर्स लोकांसाठी हा एक फेवरेट स्पॉट आहे, कारण का इकडे इथून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. तुम्ही जर लोणावळा क्रॉस करून पुढे जात असाल ना तर हा व्ह्यू पॉईंट एकदम बेस्ट आहे. तुम्ही इथे थोडा वेळ थांबू शकता. तुम्हाला माहिती आहे का, खंडाळा घाट संपल्यानंतर हा आपल्याला एक्सप्रेसवे लागतो. खंडाळा घाटपासून तर खोपोलीपर्यंत आपल्याला इकडे 2 व्हीलर अलाउड आहे. त्यासाठी एक्सप्रेसवेवरती मागे कुठेच 2 व्हीलर आलो नाही आहे, पण इकडे आलो असल्यामुळे आम्ही खोपोलीपर्यंत 2 व्हीलर घेऊन जाणार आहे. इकडे पण ट्रॅफिक आहे. समोर हेवी ट्रक असेल ना तर पूर्ण गाड्यांची स्पीड स्लो होऊन जाते आणि पूर्ण ट्रॅफिक होतं. आपल्याला हा पूर्ण घाट उतरून खाली जायचं आहे खोपोलीमध्ये. सध्या तरी मागे पुढे पूर्ण 4 व्हीलर आहेत आणि आमच्या दोघांच्याच 2 व्हीलर आहेत इकडे. आम्ही इलिगली इथे गाडी टाकलेली नाही आहे. इथे आपल्याला परमिशन आहे, त्यामुळे या एवढ्या पॅचमध्येच आपण 2 व्हीलर एक्सप्रेसवेवरती चढू शकतो. त्यामुळे एक्सप्रेसवेवरती गाडी घेतलेली आहे आणि जसं खोपोली येईल तसं आम्ही हा एक्सप्रेसवे सोडणार आहे. तिकडे मिसिंग लिंक स्टार्ट झाल्यापासून ना इकडे एक्सप्रेसवेवरती पूर्ण ट्रॅफिक कमी झालेली आहे. आपल्याला दूर दूरपर्यंत 4 व्हीलर इकडे छोटे मीन्स कार वगैरे पाहायला नाही मिळत आहेत, कारण का तिकडे तेवढा शॉर्टकट झाल्यामुळे इकडे लोक हा जो एक्सप्रेसवे आहे हा पॅच अवॉइड करतात. तर लोकल लोणावळा वगैरे असेल, त्यांना इकडे मुंबईला वगैरे जायचं असेल तर तेच लोक हा हायवे सध्या प्रेफर करतात, कारण का मिसिंग लिंकमुळे आपला टाईम पण सेव्ह होतो आणि डिस्टन्स पण कमी आहे. एक्सप्रेसवेमुळे कमी वेळ लागलेला आहे. तिकडे जर आम्ही ओल्ड मुंबई पुणे हायवेने आलो असतो ना तर तिकडे जास्त घाट असल्यामुळे यापेक्षा थोडा जास्त वेळ लागला असता. इथून आपल्याला खोपोलीसाठी एक्झिट घ्यायचं आहे. राईट साईडला पुढे दाखवत आहे खोपोली एक्झिट. जिथून आम्ही एक्सप्रेसवेवरती चढलो आहे आणि इथपर्यंत आपल्याला एक्सप्रेसवेवरती 2 व्हीलरची परमिशन आहे, पण इथून पुढे परमिशन नाही आहे. त्यामुळे त्या साईडला जर आपण गाडी घेऊन गेली ना तर आपल्याला नक्कीच फाईन लागणार आहे. बाय बाय एक्सप्रेसवे. आणि एक्सप्रेसवेच्या पलीकडे तो दिसतोय तो आहे नवीन मिसिंग लिंक. ज्या कुणाला एक्सप्रेसवेवरचं आपल्याला इकडे एवढ्या पॅचमध्ये 2 व्हीलरची परमिशन आहे हे माहिती नसेल, त्यांच्यासाठी हा जो ब्लॉग आहे तो एकदम परफेक्ट झालेला आहे. तुम्ही नेक्स्ट टाईम आम्ही ज्या पॅचमध्ये राईड केलेली आहे तुम्ही तिकडे येऊ शकता विथ ऑल युअर रायडिंग गिअर्स.
खोपोलीमधून आपल्याला माथेरानसाठी राईट साईडला टर्न आहे. आम्ही इथपर्यंत मॅप लावलेला नव्हता. इथे थोडंसं कन्फ्युजन झालं आणि जो राईट टर्न वाटत होता ना तोच राईट घ्यायचा आहे. तिथून राईट आणि इथून लेफ्ट. इथून परत 1 तास दाखवते. डिस्टन्स 33 किलोमीटर आहे फक्त. आणि इथून पूर्ण माथेरानसाठी असाच छोटा रस्ता आहे. आता हायवे होता म्हणून गाडी फास्ट होती, पण इथून आता पूर्ण स्लो राहणार आहे. हा पूर्ण मिड जून आहे तरीसुद्धा इथं पूर्ण उन्हाळ्यासारखं ऊन लागतंय. मला वाटलेलं की वातावरण पूर्ण ढगाळ असेल आणि आम्हाला राईडमध्ये थोडंसं जास्त एन्जॉयमेंट करता येईल, पण सध्या इथे तरी खूप ऊन आहे. आणि मला आता अजून एक गोष्ट आठवली मित्रांनो, जेव्हा तुम्ही माथेरानचा प्लॅन करताय, पूर्ण मुंबई आणि पुण्यावरून इकडे येण्यासाठीचा जो रोड आहे तो एकदम टॉप क्लास आहे. त्यामुळे किती मुसळधार पाऊस असेल किंवा रात्र असेल, तुम्ही इथे एकदम सेफली रायडिंग करू शकता. त्यानंतर माथेरानला जाते वेळेस काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तिकडे आहे ना कधी नेटवर्कचा इश्यू असू शकतो, त्यामुळे इकडे जेव्हा तुमचा प्लॅन होणार आहे तुम्ही सोबत हमखास कॅश कॅरी केली पाहिजे. कारण का तिकडे जेव्हा एंट्रीचं तिकीट असेल किंवा तिकडे मध्ये हॉटेलचं तिकीट वगैरे असेल, जेव्हा आपल्याकडे कॅश राहील ना ते तिकडे आपल्याला खूप सोपं होऊन जाईल. लास्ट टाईम मी जेव्हा इकडे आलेलो तेव्हा तिकडे एंट्री तिकीटला फक्त आणि फक्त कॅशच कॅरी करावी लागत होती. तिकडे फक्त कॅशच ॲक्सेप्ट होत होती. आणि मान्सूनमध्ये तुमचा जेव्हा केव्हा माथेरानचा प्लॅन होणार आहे, अरे 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 इकडे पूर्ण हे छोटी खडी टाकलेली आहे, त्यामुळे गाड्या थोड्याशा स्लिप होत आहेत. आणि तुम्हाला अजून एक पॉईंट माहिती नसेल माथेरानबद्दल, माथेरान हे असं हिल स्टेशन आहे जिकडे 2 व्हीलर अजिबात अलाउड नाही आहे. आपल्याला आपली 2 व्हीलर जी आहे त्याच्या एंट्रीवरतीच पार्क करावी लागते. आणि संपूर्ण माथेरान जे आहे आपल्याला एकतर घोड्यानी किंवा तिकडे घोडागाडी असते त्याच्यानी आपल्याला एक्सप्लोअर करता येतं, किंवा मग आपल्याला तिकडे मिनी टॉय ट्रेन आहे त्या टॉय ट्रेननी पण एक्सप्लोअर करता येतं. आणि मग जर आपल्याला फिरायचं असेल तर आपल्याला तिकडे पैदल फिरून पण सर्व गोष्टी एक्सप्लोअर करता येतात. बाकी हिल स्टेशनसारखं नाही आहे की तुम्हाला जिकडे जायचं तिकडे तुमची बाईक घेऊन तुम्ही जाणार आणि या गोष्टी एक्सप्लोअर करणार, असं अजिबात नाही आहे. तुम्हाला मी आत्ता दाखवेल की जी माथेरानचं जे काही एंट्री पॉईंट आहे तिकडे आपल्याला पूर्ण 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची प्रॉपर पार्किंग पाहायला मिळते. आणि मग ते पार्किंगमध्ये गाड्या पार्क करा आणि मग आपण पुढे एंट्री करून पुढे गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी पुढे जा. आणि मान्सूनमध्ये माथेरान हे हिल स्टेशन मुंबई आणि पुण्याच्या जवळ असल्यामुळे इकडे विकेंडला खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे जर मान्सूनमध्ये तुमचा प्लॅन होत असेल तर तुम्ही इकडे अर्ली मॉर्निंग यायचं प्रयत्न करा. कारण का पार्किंग पण खूप जास्त फुल असते. त्यानंतर जे काही त्यांचं एंट्री तिकीट असतं त्या तिकीटसाठी पण खूप जास्त गर्दी असते. तुमचा अर्धा टाईम तिकडेच जाईल. मग आजूबाजूला हे पूर्ण सुकलेल्या ज्या टेकड्या दिसत आहेत, येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण याचा कायापालट होणार आहे. आता जसं पूर्ण सुकलेलं दिसतंय आणि 15 दिवसानंतर पूर्ण ग्रीनरी, धुकं आणि पाऊस दिसेल आपल्याला. बघाव इकडे ट्रॅफिक पण कमी आहे आणि रस्ता पण चांगला आहे, त्यामुळे गाड्या थोड्याशा पळवतोय आम्ही. हायस्पीड नाही चालवली आणि राईडला आलो आहे, मग कायच मजा आहे राईडची. गाडी पळवली पाहिजे पण एकदम सेफली. हाय स्पीडमध्ये स्वतःच्या डिसिजनवरती कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा हाय स्पीडमध्ये आपल्याला एखादा डाऊट येतो की 2 गाडीच्या मध्ये किंवा एखादी गाडी ओव्हरटेक इथे होणं पॉसिबल आहे का नाही, तेव्हा कधी पण नो प्रेफर केलं पाहिजे. कारण का स्पीडमध्ये रिस्क घेणं कधीही अवॉइड केलेलंच बेटर असतं. माथेरानसाठी इथून थोडासा घाट स्टार्ट होतो. इकडे घाटामध्ये पण रस्ता चांगला आहे, पण आज तर इथे पाऊस असता तर बाय 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 काय मजा आली असती राव. डायरेक्ट आपण कॅप्शन लिहिलं असतं 2 रायडर्स इन फॉग. चलो चलो चलो. तिकडे मागे ट्रॅफिक कमी होती, रोड पण चांगला होता. मागच्या तेवढ्या पॅचमध्ये गाडी पळवायला खूप मजा आलेली आहे. आणि हा एवढा रस्ता खुला दिसतोय, या मागचे हेच रिझन आहे की अजून पाऊस झालेला नाही आहे.
जर पाऊस असता तर इथे पूर्णच्या पूर्ण आपल्याला फुल ट्रॅफिक पाहायला मिळाली असती. आणि आत्ता आपण जेवढा कमी वेळामध्ये माथेरानला पोहोचतोय ना, तर याच्यापेक्षा कमीत कमी आहे ना एक दुप्पट तरी वेळ लागला असता. मी लास्ट टाईम इथे आहे ना 4 वर्ष आधी आलेलो आहे. आणि तेव्हा जेव्हा आम्ही आलेलो आहे ना, पूर्णच्या पूर्ण स्टार्टिंग पॉईंटपासून तर एंड पॉईंटपर्यंत एकदम मुसळधार पाऊस होता. अक्षरशः 100 मीटर समोरचं पण दिसत नव्हतं, एवढं मुसळधार पाऊस होता तेव्हा. आणि आत्ता जो मागे ट्रॅक गेला आहे ना, तोच आहे पूर्ण तो टॉय ट्रेनचा ट्रॅक. पावसाळ्यामध्ये त्या टॉय ट्रेनने फिरते वेळेस काय व्ह्यू दिसतो पूर्ण, पण ती पावसाळ्यामध्ये तिकडे खालीपर्यंत जात नाही, ती बंद असते. फक्त वरती जेवढा पॅच आहे ना तेवढ्याच पॅचमध्ये ती चालू असते. पण परत तेच आहे, रश जास्त असल्यामुळे त्याचे पूर्ण तिकीट फुल असतात. तुम्हाला जर तिकडे यायचं असेल ना तर आधीच तुम्हाला प्री बुकिंग करावी लागते. किंवा मग दुसरं ऑप्शन अर्ली मॉर्निंग सर्वांच्या आधी या आणि मग सेवेचा लाभ घ्या. हा पूर्ण घाट पण आहे ना एकदम मस्त आहे. वाव, राईट साईडला काय सुंदर व्ह्यू दिसतोय. पण इथे गाडी थांबवणं थोडंसं धोकादायक आहे, कारण का समोरून हाय स्पीडमध्ये गाड्या येतात. त्यामुळे समोर जिकडे एकदम सेफ स्पेस असेल ना तिकडे थांबून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इकडे हा टर्न बघा किती शार्प आहे. इकडे जर नवीन रायडर असेल किंवा नवीन ड्रायव्हर असेल तर भावाला खूप अवघड होणार आहे. आणि पावसामध्ये तर खूप डेंजर असतो हे. त्यामुळे इकडे जेव्हा गाडी घेऊन येतो ना आपण, एक परफेक्ट रायडर असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथून खाली दिसणारी ही पूर्ण व्हॅली आणि खाली जो रोड दिसतोय ना त्या पूर्ण रोडने आम्ही आता वरती आलेलो आहे. हा पूर्ण घाट खालून स्टार्ट होतो आणि तिकडे त्या घाटाच्या शेजारीच असलेली ते टॉय ट्रेनची ट्रॅक, ती अशी गोल 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 फिरत वरती येते. आपण जिकडे वरती पार्किंगमध्ये जाणार आहे ना तिथपर्यंत टॉय ट्रेन आहे. चलो लेट्स गो. इथून 4-5 किलोमीटर वरती नाही आहे, फक्त 5 मिनटात आपण वर पोहोचणार आहे. गलती हो गई साहब हमसे, मुझे लगा 5 किलोमीटर दूर है, लेकिन नहीं, बस 1 किलोमीटर दूर है ऊपर. चलो चलो. इकडे काय थंड आहे, असं वातावरण मी एक्सपेक्ट केलेलं होतं. असं तिकडे घाट स्टार्ट होण्याच्या आधी पूर्णच्या पूर्ण गरम होतं, उन्हाळ्यासारखं वाटत होतं. पण इकडे वरती आल्यानंतर पूर्ण टेम्परेचर चेंज झालेलं आहे आणि इथे पूर्ण थंड आहे. त्यामुळे तर याला हिल स्टेशन बोलतात. आत्ता मस्त वेदर झालेलं आहे, एक नंबर. तिकडे माकड होता पण नेमका माझा हात कॅमेरावरती होता. शेवटचा 1 टन बाकी आहे, त्यानंतर आपण पोहोचू वरती डायरेक्ट ऊपर. सुस्वागतम माथेरान, वेलकम्स टू यू. या फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवरती आणि एवढ्या सुंदर वेदरमध्ये. खाली तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की कसलं ऊन होतं आणि इथे किती थंड आहे. इकडे इथूनच पार्किंग चालू होते आणि इकडे तुम्हाला कॅब सर्व्हिस पण असतात. तिकडे बॅक साईडला, एंट्रीच्या बॅक साईडला पार्किंग आहे. इथे एंट्रन्स आहे आणि या साईडला आपल्याला पार्किंग पाहायला मिळते. 2 चाकी पार्किंग. आपल्या 2 चाकीला जागा आहे का मध्ये? इथे आहे. इथे बघ, इथे मावते का तुझी? आपली 2 चाकी खूप मध्ये लावावी लागेल, आपल्याला प्रॉपर स्पेसची गरज असते. या मिळाली जागा. अरे वा भाई वा, खूप आतमध्ये लावायची गरज नाही पडली. फायनली आपण येऊन पोचलो आहे माथेरानमध्ये आणि वरती आल्यानंतर थोडंसं पैसा वसूल वेदर वाटतं आहे.
तुम्ही जर माथेरानचा प्लॅन करत असाल तर मान्सूनमध्ये तुम्ही जेव्हा इकडे याल तर आत्ता पण मी परत चेक केलो आहे इथे एंट्रन्स तिकीटसाठी पण तुम्हाला कॅश कॅरी करावी लागणार आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता रिटर्न जातो आहे. इकडे माथेरानला आत्ता मान्सूनचा अजून एवढा पाऊस वगैरे चालू झालेला नाही आहे, त्यामुळे एवढी जास्त रश नाही आहे. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित पाहायला मिळालं इथे. आणि तुम्ही पण माथेरानचा प्लॅन करत असेल तर इथे आपल्याला अमन लॉजपासून माथेरानला जाण्यासाठी आता इलेक्ट्रिक रिक्षाची पण व्यवस्था चालू झालेली आहे. आणि आपल्याला इकडचे पॉईंट पाहायचे असतील तर इकडे घोडे पण आहेत, तुम्ही त्यांचा उपयोग करून इकडचे पॉईंट पण पाहू शकता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.